भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुका परंपरेप्रमाणेच रविवारी 19 एप्रिल रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती सोलापुरातील भीम उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली। सोलापुरात 14 एप्रिल नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी जुन्या परंपरेनुसार जयंती साजरी केली जाते। त्या अनुषंगाने भीमसैनिक हे आपल्या कामकाजातील वेळेत वेळ काढून रविवारी सोलापूरला येत असतात। सध्या जयंती उत्सवानिमित्त तयारीला वेग आला आहे। बैठका, चर्चा व पदाधिकारी निवड होत आहेत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी रविवार 19 मार्च रोजी मिरवणूक निघणार आहे। हा निर्णय कोणा एका मध्यवर्तीचा नसून समस्त भीमसैनिकाचा असल्याचेही सांगितले। जयंती मिरवणुकीमुळे मागील 3 महिन्यांपासून तयारी सुरू आहे। रेल्वे तिकीट बुकिंग, खरेदी, साऊंड सिस्टीम बुकिंग करणे, मंडप, वाहनांच्या व्यवस्थेसाठी नियोजन सुरू आहे। यावेळी आनंद चंदन शिवे, बाळासाहेब वाघमारे, रॉकी बंगाळे, दशरथ कसबे, पिंटू डावरे, सागर उबाळे, विकी शेंडगे, सिद्धू पाडंगळे, अजित बनसोडे, अजित गादेकर, नागेश शिंगळे, सुहास सावंत, आशुतोष नाटकर आदी उपस्थित होते। आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने सोलापूरची जी अनेक वर्षाची जी परंपरा आहे की 14 तारखेच्या नंतर येणारा जो पहिला रविवार आहे त्या दिवशीच सोलापूर शहरातल्या भीमसैनिकांचा आदर करून 19 एप्रिलला रविवारीच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे आंबेडकर चौकातला पुतळा आहे त्या पुतळ्याला अभिवादन करून या मिरवणुकीची सुरुवात होणार आहे। या विषयाच्या अनुषंगानं आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। नियोजन कसं केलं आहे की 19 तारखेला जी मिरवणूक निघते ते अनावश्यक गर्दीमध्ये येऊन थांबणाऱ्या मंडळावर काय नियंत्रण ठेवणार, कशा पद्धतीचं नियोजन आहे? सोलापूर शहरामधली जी 19 तारखेला जी निघणारी जी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीच्या अनुषंगानं द्वारपेठ परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये नियोजन बैठक 3 एप्रिल रोजी शुक्रवारी 5:30 वाजता त्याचं नियोजन करण्याच्या संदर्भात मीटिंग त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। जेणेकरून या मिरवणुकीच्या मध्ये सामील होणारे मंडळाची संख्या किती असणार आहे आणि कशा पद्धतीनं असणार आहे, कुठल्या मंडळाला किती मिनिटं आणि किती वेळ कुठल्या चौकामध्ये जा एक आचारसंहिता भीमसैनिकांच्या वतीनं अशा पद्धतीची आचारसंहिता घेण्याचे संदर्भात तयार करण्याची ही मीटिंग उद्याच्याला आयोजित करण्यात आली। किती मंडळाची उपस्थिती असेल? सोलापूर शहरातल्या जी सर्वच मंडळ म्हणजे कुठल्या मंडळांना नाही, सर्वच मंडळांना आम्ही निमंत्रण देणार आहे। ते मंडळ त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मिरवणुकीमध्ये सामील होण्यासाठी येऊ शकतात। काय आवाहन करायचं? सोलापूर शहरातल्या सर्व भीमसैनिकांना मी भीमसैनिक म्हणून या ठिकाणी आपल्यासमोर आलेला आहे। माझ्या एवढ्याच भावना आहेत त्या जे आपले गेल्या अनेक वर्षापासूनची जी या ठिकाणची जी परंपरा आहे या परंपरा या ठिकाणी कुठेही या ठिकाणी आपल्या अस्मिता आहे याला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे। या अनुषंगानं आम्ही भीमसैनिकांचा आदर करून या भीमसैनिकांच्या भूमिकेला एक भीमसैनिक म्हणून या ठिकाणी पाठिंबा देत आहे आणि 19 तारखेला या ठिकाणी सोलापूर शहरातल्या मिरवणुकीच्या अनुषंगानं भीमगर्जना आणि आकाश फाडीत अशा पद्धतीची मिरवणूक जसं गेल्या अनेक वर्षापासून सुरू झालेली मिरवणूक आहे तशाच पद्धतीची मिरवणूक। कारण का सोलापूर शहराबरोबर महाराष्ट्रातल्या किंवा इतर राज्यातल्या लोकांना आणि देशामध्ये गेलेल्या सर्व लोक 19 तारखेच्या अनुषंगानंच या ठिकाणी येण्याचं जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाचा या ठिकाणी भीमसैनिकांनी आदर केलेला आहे आणि सोलापूर शहरातले जे प्रमुख मंडळ आहेत ते उत्सवामध्ये सहभाग घेणार आहे त्या मंडळांनी सुद्धा या ठिकाणी यांचं स्वीकार करून त्यांचं या ठिकाणी आदर करून 19 तारखेचाच या ठिकाणी निर्णय घेण्याचं कारण म्हणजे जी 2 सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्याच्या अनुषंगाने परीक्षाचा काळ आहे आणि सर्व भावना लक्षात घेऊन शहराच्या या ठिकाणी 19 तारखेला रविवारीच मिरवणूक काढण्याचा निर्णय या ठिकाणी भीमसैनिकांच्या आणि सर्व समाज बांधवांच्या डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे।